सर्वसामान्य नागरिकांना नियम शिकवणारे प्रशासकीय अधिकारी जर असे नियम मोडत असतील, असा निष्काळजीपणा करत असतील, तर सर्वसामान्य जनतेने न्याय मागायला जायचे तरी कोणाकडे, असा प्रश्न आता माणगावकरांना पडला आहे। माणगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे कचेरी रोडवरती आपण पाणी साठलेले पाहत आहात। आपण आता उभे आहोत माणगावच्या कचेरी रोडवरती, तहसीलदारांच्या घराच्या समोर। या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपण पाहू शकताय की त्यांनी छाटलेली जी झाडं आहेत ती त्यांनी फुटपाथवरती टाकलेली आहेत। फुटपाथवरती झाडे टाकल्यामुळे येथे चालण्यासाठी जे विद्यार्थी येत आहेत, जी लोक येत आहेत, त्यांना अक्षरशः पाण्यातून चालत जावे लागत आहे। त्यामुळे त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे। हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावरती वाहनं येत असतात आणि हे जे विद्यार्थी असतात, शाळकरी विद्यार्थी असतील, माणगावचे नागरिक असतील, हे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणे ये जा करत असतात। तरी देखील या निष्काळजी अधिकाऱ्यांनी जी आपल्या फुटपाथच्या इथे झाडे टाकलेली आहेत ती काढलेली नाही आहेत। आपल्यासोबत माणगावकर नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की या प्रशासकीय निष्काळजीपणाबद्दल त्यांचं काय मत आहे। सर नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनल मध्ये। काय सांगाल की हे झाडं तोडलेली आहेत ती कधीपासून तोडून टाकलेली आहेत? हे आता गेले 10 दिवसापासून झाडे इथंच आहेत। आता हा कचेरी रस्ता हा माणगाव शहराचा मुख्य रस्ता आहे। याच्यावरती शाळा मोठ्या प्रमाणात आहेत। पहिली KG पासून ते PG पर्यंतच्या शाळा या ठिकाणी आहेत, सरकारी ऑफिसेस आहेत। आणि आज आपण पाहताय मगापासून आल्यापासून तर या ठिकाणी फुटपाथवरती ती शोची झाडं त्यांनी तोडलेली तिथं आणून टाकलेली आहेत। आता ही जबाबदारी कोणाची? हेच जर एखाद्या सामान्य माणसाने जर त्याच्या घराच्या बाहेर ठेवलं असतं तर त्याला आतापर्यंत 4 नोटीस गेल्या असत्या। आज तुम्ही इथं पाणी साठलेलं बघताय। आता सगळी मुलं, महिला सगळे साडी किंवा ड्रेस वरती करून त्यांना जावं लागतंय। त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या त्यांच्यावरती पाणी उडवत आहेत। आज इथं सामान्य नागरिकांना जे बघतायत त्यांना त्याचे बघून वाईट वाटते, पण प्रशासनाला हे वाईट आहे हे दिसत नाही। ही खंत आहे माणगावकरांची आज। तर हे होते माणगावकर नागरिक, ते सांगत आहेत की गेल्या 10 दिवस आपल्याला इथे जी झाडं तोडलेली आहेत तहसीलदारांच्या परसावातली, ती त्यांनी फुटपाथवरती टाकलेली आहेत। या फुटपाथवरती टाकलेल्या झाडांचा अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी ते विनंती करत आहेत।